नमस्कार. आपण पाहतात थेट वार्ता. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा नेत्याची कथा ज्याने गरिबीतून प्रवास करत देशसेवेचा आदर्श निर्माण केला. हे आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री AR अंतुले, ज्यांना लोक प्रेमाने बॅरिस्टर अंतुले म्हणतात. बॅरिस्टर अंतुले यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1929 रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पण शिक्षणाची जिद्द प्रचंड. गरिबी असूनही त्यांनी शिक्षण सोडले नाही, कारण त्यांना माहित होतं शिक्षणच आयुष्य बदलू शकतं. उच्च शिक्षणासाठी त्यांनी परदेश गाठला. लंडन मध्ये जाऊन कायद्याचे शिक्षण घेतले आणि तेथेच ते झाले बॅरिस्टर. हा प्रवास सोपा नव्हता. परदेशात राहणे, आर्थिक अडचणी, सांस्कृतिक बदल, पण त्यांनी हार मानली नाही. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि लोकसेवेला संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. ते इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाशी जोडले गेले. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना 1980 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक विकासाची कामे केली. गरिबांसाठी गृहनिर्माण योजना, सामाजिक न्यायासाठी धोरणे, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा. त्यांचे नेतृत्व ठाम आणि निर्णयक्षम होते. त्यांच्या कारकिर्दीत वादही झाले. सिमेंट घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता, पण त्यांनी संघर्ष सोडला नाही. वादानंतरही त्यांनी राजकारण सोडले नाही. ते पुन्हा लोकांसाठी काम करत राहिले आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री झाले. त्यांचे देशप्रेम, लोकांप्रती निष्ठा आणि सेवावृत्ती आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. बॅरिस्टर अंतुले यांची कहाणी आपल्याला शिकवते, परिस्थिती कितीही कठीण असो, प्रामाणिकपणे आणि मेहनत असेल तर यश नक्की मिळतं. ही होती संघर्ष, राजकारण आणि देशसेवेची एक प्रेरणादायी कथा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.